जय भीम नमो बुद्धाय. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया. तर चला, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा. तर चला मग, आजचा 8वा भाग. याचा मला धडा मिळाला. मी मागे तुम्हाला सांगितले की मी BA होईपर्यंत अगदीच सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो. पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती. म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही. पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसराकडून मार्गदर्शन व्हावे लागते, ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील गुंडशक्तींना चालना मिळालेली नव्हती. इतकेच अंगी गुण उपजत गुण असले तरी त्याचा विकास व्हावा लागतोच. अमेरिकेस जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्त व्यवस्थेत होते. त्याचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सेलिमग्न व इतर दांडग्या विद्वानाकडून झाले, हे मला कबूल करायला हवे. या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो. मी संशोधन कसे करावे याविषयी एकदा प्रोफेसर सेलिमग्न यांनी विचारले असते. ते म्हणाले, तू आपले काम चालू ठेव, म्हणजे तुला आपोआप समजून संशोधन कसे करावे ते. त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो. खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा मला धडा मिळाला. त्यात माझ्या मागे आणखीन एक आच होती. ठराविक वेळेच्या आत हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावरच थांबवले असते, विराम पावले असते. त्यामुळे मला माझे नेटाने, उत्साहाने, झपाट्याने आणि उरकणे भागच होते. त्यावेळी कामच उपयोगी टप्प्याची कार्ड मी तयार केली होती. अद्यापही माझ्यापाशी ही कार्ड आहेत. संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून मी ती लायब्ररीत ठेवण्याची लवकरच व्यवस्था करणार आहे. मी एवढे जबरदस्त वाचन केले की कोणताही संदर्भ कोठेही मला ताबडतोब स्मरतो. या वाचनामुळे माझी स्मरणशक्ती ही दांडगी होत गेली. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसामागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्तींना एकवटलेल्या असतात. मी जीवनाची पर्वा करत नाही. मी कधी तर रात्रभर वाचत लिहित बसतो. मला यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही. पण काम संपवून ते एकदा हातावेगळे झाले की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट असतो. मला 4 मुले झाले असती तर एवढा आनंद झाला नसता. तेवढे मला माझे पुस्तक प्रसिद्ध म्हणजे होते. भाग 9. माझे वडिलांचे निधन. बघूया आपण भाग 9मध्ये यांची कहाणी. तरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.